मुंबई, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली महापालिकेत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार। ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाबाबत बोलणी सुरू। ठाकरेंच्या सेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार। झेडपी पंचायत समिती आधी महापालिका निवडणुका व्हायची शक्यता। केवळ नागपूर, चंद्रपूर या दोनच महापालिकांनी ओलांडली 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा। राज्य निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरू। मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे ठाकरेंची सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती। शरद पवार उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती। फडणवीस शिंदेंची जोडी म्हणजे फेविकॉलचा जोड। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एका विचारानं काम करतात। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल। विजय केनवडेकरांच्या तक्रारीवरून गुन्हा। भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात घुसून काढला होता व्हिडिओ। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंचं महत्त्व संपवायचा कट आखला जातोय। दीपक केसरकरांचा खळबळजनक आरोप। तर 2014 पासून राणेंविरोधात कोणी शड्डू ठोकला होता? नितेश राणेंचा केसरकरांना प्रश्न। भाजपाच्या विरोधात लढायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याची गरज। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विशाल तांबे यांचं विधान। तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर मी राजकारण काही काळासाठी थांबवेन, प्रशांत जगतापांची भूमिका। पट्टे देणार नाही म्हणता तुमच्या बापाचं राज्य आहे का? नाना पटोलेंचं टीकास्त्र। तर पटोलेंनी माझ्या वडिलांचा उल्लेख केला, त्यांना महागात पडेल, त्यांचा राजकीय घात होईल, बावनकुळेंचा इशारा। शिर्डीत साई संस्थांच्या प्रसादालयात प्रसाद नव्हे तर जेवण मिळतं। अनेक जण साई भक्त म्हणून फिरतात, रात्री दारू पिऊन प्रसाद घ्यायला येतात। भाजपाचे माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य। आचारसंहितेचा भंग झाला हा खोटारडेपणाचा आरोप। काँग्रेसच्या आरोपाला आमदार श्वेता महाले यांचं प्रत्युत्तर। श्वेता महाले यांचे पती आचारसंहिता काळात राजकीय कार्यक्रमात असल्याचा आरोप। पैसे वाटपाच्या आरोपावरून सिल्लोडमध्ये भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा। शिवसेनेचे पदाधिकारी पैसे वाटत असल्याचा भाजपाचा आरोप। पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवलं। तब्बल 15 वर्षांनी ऊस आंदोलनातून राजू शेट्टींची निर्दोष मुक्तता। 2011च्या ऊस आंदोलनामधील 302, 307च्या गुन्ह्यातून राजू शेट्टींसह 80 जण निर्दोष मुक्त। बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांना तिसऱ्यांदा जीवे मारायची धमकी। बोरिवलीतून फेरीवाले हटवल्यानंतर धमक्यांचं सत्र। उपाध्याय यांची सुरक्षा वाढवली। कामठी नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारावर उधळले पैसे। राष्ट्रवादीचे उमेदवार शहजादा शफावत अन्सारीवर उधळल्या नोटा। नोटा उधळणाऱ्याला अन्सारींनी जवळ घेत दिली शाबासकी। कोल्हापुरात मुरगुड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भानामती। राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात लिंबू, नारळ, हळद टाकून भानामती। संबंधितांवर कडक कारवाईची मागणी।